नमस्कार. आज मी बनवत आहे टमाटराचं आरण. भाजीला काही नसलं तर हा एक उत्तम पर्याय आहे. त्याकरता मी एका गंजामध्ये 3 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 1 टेबलस्पून जिरं घालते आहे. जिरं तडतडल्यावर यामध्ये एक मोठा कांदा मी बारीक कट करून घालते आहे. 4-5 कढीपत्त्याची पाने मी इथे घातली आहेत. कांद्याला आपल्याला ब्राऊन होतपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण आणि 3 हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. मिनिटभर आपल्याला आल्या लसूणच्या पेस्टला परतून घ्यायचं आहे. 4 मीडियम साईजचे टोमॅटो मी इथे कट करून घातलेले आहेत. टोमॅटो आपल्याला मऊ पडेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला मंद आचेवर करायचं आहे. मध्ये मध्ये याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. टोमॅटो आपला छान मऊ झालेला आहे. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून तिखट आणि हळद घालत आहे. पाव टीस्पून हिंग मी इथे घालत आहे. तिखट आपल्या चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये घालायचं आहे. याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कसुरी मेथी मी इथे घालत आहे. कसुरी मेथीच्या ऐवजी तुम्ही ताजी मेथीचे पानेसुद्धा यामध्ये घालू शकता. मसाला आपला छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात आरण बनवायचं आहे त्या प्रमाणामध्ये इथे पाणी घालायचं आहे. आता यामध्ये तुम्ही आवडत जर असेल तर हिरवे वाटाण्याचे दाणे आणि पोपटीचे दाणेसुद्धा घालू शकता. हे ऑप्शनल आहेत. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि भरपूर असा सांबार इथे मी घालत आहे. माझ्याकडे हिरवे मटार होते ते मी इथे घातलेले आहे आणि आपल्याला ह्या पाण्याला आता उकळी आणून घ्यायची आहे. जेव्हापर्यंत पाणी आपलं उकळतं तेव्हापर्यंत आपल्याला बेसनाचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. 2 टेबलस्पून मी इथे बेसन घेतलेलं आहे. पाणी घालून आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं. ह्याच्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. बेसनाचा आपल्याला उपयोग खूप जास्त प्रमाणात करायचा नाही आहे. फक्त थोडंसं थिकनेस आणण्याकरता आपण याचा वापर करत आहोत. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करून आपल्याला ह्या पाण्याला एक 2 ते 3 मिनिट छान उकळू द्यायचं आहे. बेसनाचं बॅटर ह्या पाण्याला लावून घ्यायचं आहे. बॅटर यामध्ये घालताना आपल्याला हलवत राहायचं आहे. आपल्याला हे आरण पातळच पाहिजे आहे. आरण हे खूप घट्ट बनवण्यात येत नाही. हे पातळच खायला फार छान लागते. आता हे आरण उकळल्यावर आपल्याला गॅस कमी करून एक 4 ते 5 मिनिट आपल्याला अगदी कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे. आरण आपलं शिजलेलं आहे. आरण जर खूप घट्ट वाटत असेल तर आपण गरम पाणी करून यामध्ये टाकू शकतो. याला भाताबरोबर गरमागरम सर्व करा. ज्या दिवशी फक्त भात खायची इच्छा आहे त्या दिवशी हे आरण एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. हे खायला फार छान लागते. आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.